सामने वाले जो लोग हैं, जो गद्दार लोग हैं, गद्दार पार्टी, उन लोगों ने पहले ना बीकेसी में लिया था। बीकेसी में लेने के बाद में जब देखे कि बारिश हो रही है, पाउस आ रहा है, सब हो रहा है, तो यहाँ फिर में इसको में लिया उन लोगों ने, डर के लिया, क्योंकि भाड़े के लोग लेके आए, भाड़े से लोग उनके पास ज्यादा है, क्योंकि जितने पैसे है ना वो सब भाड़े के लोगों में ही लुटा रहे हैं। वो लोग बारिश देख के भाग जाएंगे, भाड़े के लोग हैं, इतनी तकलीफ नहीं उठाएंगे जैसे हम बारिश में भीग रहे हैं। हम प्यार से बाला साहब ठाकरे के लिए, उद्धव जी ठाकरे के लिए यहाँ पे हम खड़े, हम भीगेंगे, कीचड़ में खड़े होंगे, लेकिन ये मैदान भरा का भरा रहेगा, कभी खाली नहीं होगा, हर साल खाली नहीं होगा। लेकिन इसके लिए ना, हाँ, लेकिन भाड़े के लोगों को छत चाहिए, ऊपर में छत चाहिए, नीचे कुर्सी चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए, हमको कुछ नहीं चाहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। दादरमध्ये आता दसरा मेळावा संपन्न झालेला आहे। विचाराचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक आज दादरच्या शिवाजी पार्कवर आले होते। माझ्यासोबत काही सैनिक आहे, शिवसैनिक आहे, माजी नगरसेवक आहे। ताई, काय बोलाल तुम्ही? आज काय काय विचाराचे सोने लुटण्यासाठी आपण आलेला, काय संबोधन केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा हा मोठ्या जल्लोषात साजरा होतोय आणि हजारो शिवसैनिक म्हणजे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाऊस असो, तुफान असो, काही असो, शिवसैनिकाला काही फरक पडत नाही। आपण बघताय पूर्ण शिवाजी पार्क हे भरलेलं आहे, अगदी गुडघ्यापर्यंत सगळीकडे चिखल आहे, तरी पण आम्ही शिवसैनिक, वेडे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे इथे उपस्थित राहून आम्ही उद्धव साहेबांचे विचार ऐकलेले आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्ण माती सकटच जमीन उद्ध्वस्त झालेली आहे। मुलांची शाळा सुद्धा उद्ध्वस्त झाल्यासारखंच म्हणावं लागेल, अन्न पाणी नाही आहे। अशामध्ये उद्धव साहेबांचे म्हणणे आहे की प्रति हेक्टर 50,000 ही मदत झालीच पाहिजे, कारण त्यावेळेला जेव्हा आमचं राज्य होतं त्यावेळेला ह्यांचे मोठे मोठे विचार होते की प्रति हेक्टर 50,000च्या वरती असे वेगळे वेगळे विचार होते की मदत माफी सुद्धा झालेली आहे, म्हणजे अद्याप कुठल्या कर्जमाफी झाली नाही। कर्जमाफी पण झालीच पाहिजे। म्हणजे असं आहे ना की जेव्हा ते विरोधक होते तेव्हा कर्जमाफी पण झाली पाहिजे होती आणि प्रति हेक्टर 50,000च्या वरती मदतही झाली पाहिजे होती, अशी अपेक्षा त्यांची आहे। मग आता तुमच्या हाती सत्ता आलेली आहे, तुम्ही पूर्ण करा ना, आणि शेतकऱ्यांचं जे उद्ध्वस्त झालेलं जीवन आहे ते व्यवस्थित करण्याची आता तुम्हाला संधी आहे। असं असताना उद्धव साहेबांनी हेच सगळं सांगितलेलं आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे, इथे मतचोरी झाली आणि त्या मतचोरी करून ह्यांनी आपलं महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार परत स्थापित केलेलं आहे, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे। इथे प्रचंड महागाई झालेली आहे, GST ते म्हणतात ना की मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, GST पण ह्यांनीच लावली बीजेपी सरकारने। आता कमी सुद्धा GST बीजेपी सरकारच करते, म्हणजे इथे काय चालू आहे? पूर्ण राजकारण चालू आहे। इथे निधी हा जनतेचा निधी असतो, जो जनतेच्या सुविधा पुरवण्यासाठी दिला जातो, पण तो निधी देताना सुद्धा प्रत्येक पक्षाचे आमदार बघितले जात आहेत आणि निधी दिला जातोय। म्हणजे एवढं वाईट राजकारण इथे होतंय की हे लोकांच्या कल्याणाचं राजकारण नाहीये। निधी कुठे वापरला जातो? तो लोकांच्या कल्याणासाठी वापरला जातो। मग तो देताना हा भेदभाव का होतोय की बीजेपीचा आमदार आणि शिवसेनेचा आमदार, उद्धव बाळासाहेबांचा आमदार, हे झालं नाही पाहिजे। आज सांगितलेलं आहे उद्धव, आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, राज ठाकरे बाबतीत बोललेले आहेत। युती होणार भविष्यात, काय सांगणार तुम्ही? बघा, शेवटी हा निर्णय हा आमच्या पक्षश्रेष्ठींचा आहे, तो निर्णय ते घेतील। पण इथे जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकटे असतील आणि राजसाहेब एकटे असतील, तरी पण ते ह्या बीजेपीला पुरून उरणार आहे आणि एकत्र आल्यावर तर त्यांची काय फजिती होणार आहे ही जनता सगळ्यांना माहिती आहे। शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे, जितके जास्त शेतकऱ्यांना मदत करता येईल तितके जास्त मदत करा। आपल्याकडून काय मदत होणार, कसं काय? नक्कीच शिवसैनिक हा नेहमीच
बघाल ना तर आम्ही शिवसैनिक हे 80% समाजकारणच करत असतो आणि आता ह्या शेतकऱ्यांवर जे आलेलं संकट आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून 100% समाजकारण करणं फार अत्यंत गरजेचं आहे. मी शाखा क्रमांक 169ची माजी नगरसेविका कुर्ला पूर्व. आमच्या शाखेमध्ये देवी बसलेली आजच विसर्जन केलं आम्ही त्या देवीचं आणि त्या देवीचा जो निधी आलेला आहे, जी पेटी आम्ही ठेवलेली होती निधीसाठी, तो सगळा निधी आम्ही शेतकऱ्यांच्या म्हणजे मदतीसाठी देणार आहोत. आणि साहेबांनी पण आता हे आवाहन केलं आहे, त्यामुळे आम्ही जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न सगळे मिळून निधी जमवण्याचा करू किंवा कुठल्याही वस्तू ज्या जमतील त्या जमवून आम्ही तिथे शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच नक्कीच. हे होत्या मनसेच्या ह्या होत्या ह्या हां काय बोलू सवाल बोलू शकते. बघा, हे हवा वारा पाऊस ह्याला म्हणतात निष्ठावान शिवसैनिक. आले गेलेची शिवसैनिक नाही, हे निष्ठावान शिवसैनिक आहे. एवढा हवेत वाऱ्यात पावसात आलेलं आहे, ह्याला म्हणतात निष्ठावान शिवसैनिक. नक्कीच नक्कीच. हे होते ह्या महिला होत्या, ह्या शिवसैनिक महिला माजी नगरसेवक यांनी सांगितलेलं आहे आमच्या मंडळामध्ये जो काही निधी आलेला आहे, जे काय देवीला जे काही दान आलेलं आहे ते आम्ही शेतकऱ्यांना आम्ही आमच्याकडून निधी म्हणून देऊ. शिवाजी काळेसोबत मी धीरज गलत, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.